म्हटलं जात आहे सरकारी मदतीची पण लोकांना अपेक्षा आहे, सरकारला आता नेमकं या निमित्तानं काय सरकारची सुद्धा अपेक्षा आहे, ते आम्ही ते सुद्धा म्हटलेलं आहे माझ्या स्टेटमेंटमध्ये, आणि सरकारने सुद्धा त्यांना मदत निश्चित केलीच पाहिजे. महाराज, आता याचे पडसाद राज्यात उमटायला सुरू झाले. 19 तारखेला मुस्लिम संघटनांनी आंदोलनं करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत इम्तियाज जलील यांनी. त्याचबरोबर काँग्रेसचे काही आमदार देखील आज पोलीस महासंचालकांची या संदर्भात भेट देतात. त्यांनी आता तिकडं काय झालं काही त्याच्याबद्दल मला काही माहीत नाही, परंतु आपलं जे कार्य आहे इथं जे आपल्याला लक्षात आलेलं आहे ते आपण करणार आहे. या गोष्टीवरती पडदा टाकावा आणि कुठेतरी महाराष्ट्र शांत व्हावा अशी अपेक्षा वाटत नाही का? आता ते अतिक्रमण तर आता उशिरा काशानं त्यांनी काढलंय, आणि त्यामुळे आता एकंदरीत जर व्यवस्थित काढलं असतं दुजाभाव न करता काही, तर हे चांगलंच है। महाराज, आज आप दौरा करने जा रहे हैं विशालगढ़ किले का, अतिक्रमण हटाने के नाम पर जो हिंसा हुआ है उसके लेकर क्या कहेंगे? उसके बारे में मैंने कहा है कि ये इसका निषेध हम करते हैं, जो हिंसा हुई है उसका निषेध हम करते ही है। आपने एक पत्र लिखा, उसमें आपने कहा कि समय रहते हमने जो जिला अधिकारी है, पुलिस प्रशासन है, उनको अलर्ट किया था, लेकिन मेरी बातों को सीरियसली नहीं लिया गया, उस कारण से ये चीजें। वो तो दिखता ही है ना कि हमने जो उनको सूचना दी थी वो संभाजी और मुख्यमंत्री का उन्हें संवाद नहीं साधा, और उसके बाद कल परसों साधा शायद, तो वो लेट हो गया था, उस टाइम तक सब गड़बड़ हो गई थी। एक अंतिम सवाल, आज मुंबई में भी जो कांग्रेस के कई विधायक हैं वो आज रश्मि सुब्रमण्यम के लिए जा रहे हैं डीजीपी से, किस तरीके से देखते हैं? मुझे लगता है अभी जो वातावरण हुआ है उसको लेके विधायक चाहते हैं कि शांतता रहे, तो वो जाके मिलेंगे कि यहाँ पे लॉ एंड ऑर्डर सिचुएशन कैसे ली गई है, इसका जायजा तो विधायक के नाते वो लेंगे। वारंवार डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न होतो, तुम्ही यापूर्वी सुद्धा शंका व्यक्त केली होती। नाही, मी नेहमी सातत्यानं सांगतोय, कारण की कोल्हापूर ही शाहू महाराजांची नगरी आहे, पुरोगामी नगरी आहे। सातत्यानं इथल्या लोकांची मानसिकता ही पुरोगामी विचाराची, जातीवादला थारा इथं दिला जात नाही, आणि म्हणून काही ना काही घटना नेमक्या इथंच कशा घडतात। मी काल सुद्धा बोललो, मिलिंद नावाची व्यक्ती इथे येते, इथं परांडे वक्तव्य करते, त्यांना कोल्हापूरच का दिसतं वक्तव्य करण्यासाठी, आणि म्हणून मला वाटतं एक प्लॅन हा सातत्यानं या ठिकाणी चालू आहे। आपण जे आता आदरणीय महाराज म्हणले ते, काल जर अभियोक्त्यांचा सल्ला घेऊन या सगळ्यावर जर कारवाई होत असेल तर मग ती गेले 6 महिने का केली नव्हती? जर हे या ठिकाणी चुकीचं असेल, आता आम्हालाही बघावं लागेल ते अतिक्रमण काढलेलं योग्य आहे अयोग्य आहे, कुठलं काढलं नेमकं का सरसकट त्या ठिकाणी काढलं, आणि म्हणून जे गावामध्ये हिंसा घडली त्याचा निषेध आहे। आणि आम्ही प्रशासनाला आमची विनंती, आम्ही तिकडे चाललेलो आहोत, किमान 4-5 लोकांना त्या गावामध्ये महाराजांच्या सकट आम्हाला जाण्याची परवानगी त्यांनी द्यावी। जे 13-14 तारखेला लोकांना थांबवायचं होतं त्यावेळी थांबवलं नाही, आता शांतता प्रस्थापित करणाऱ्या जाणाऱ्या लोकांना थांबवणार असतात, आम्ही तिथं ठिया धरून बसू, आम्हाला 4-5 जणांना तरी किमान तिथं सोडावं अशी आमची अपेक्षा आहे। प्रशासनानं परवानगी नाकारली का तुम्हाला? नाही, अजून काही नाकारलेलं नाही, प्रशासनाची अपेक्षा आहे त्यांच्याबरोबर चर्चा करावी, परंतु आम्ही प्रशासनाला सांगितलेलं आम्ही पहिली भेट घेतो आणि मग तुमच्यावर चर्चा करतो। आम्हाला तिथं काय झालं माहीतच नाही, तुमच्या माध्यमातून आम्हाला कळतंय, जे काय कळलंय समोर बघितलेलं आम्हीच बघतो। महाराज लोकांना भेटतील तिथं, आम्ही लोकांना भेटू, त्यांच्या वेदना काय आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत। आज प्राथमिक सर्वे तिथल्या प्रशासनाने केलेला आहे काय, तो सर्वे योग्य झालेला आहे काय, 4-5 कोटीच्या वर नुकसान झाले, अनेक वाहनांचं घरांचं, अशी प्राथमिक माहिती आमच्याकडे येते। मग नेमकं नुकसान किती झालं आम्हाला बघावं लागेल ना। खासदार आणि आमदार म्हणून आम्ही बघायचंच नाही, ही भूमिका प्रशासनाची बरोबर नाही। प्रशासन, आम्ही काल सुद्धा भूमिका मांडली, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांनी नेमकं काय केलं याचा अभ्यास करणं गरजेचं आहे। कुठल्या स्टेप्स या दोघांनी त्या ठिकाणी घेतल्या, विशेष करून जिल्हाधिकाऱ्यांनी काय केलं हे या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे, कारण की ते वारंवार वर्तमानपत्रामध्ये सांगत होते, स्टेटमेंट्स देत होते, मग त्यांनी बंदोबस्त मागितला का जिल्हा पोलीस प्रमुखांच्या, SRPF तिथं किती वाजता गेली ही माहिती थोड्या दिवसांना बाहेर येईल, की जिल्हाधिकाऱ्यांनी नेमक्या उपाययोजना कुठल्या त्यासाठी केलं हे कळेल। एक दिवस आधीच हे जर निघलं असतं तर एवढी तेच महाराजांनी तेच सांगितलं की जी कारवाई शासनानं जे हे केलं ते आधी केलं असतं तर हा जे चुकीचं आहे ते टळलं असतं।
शासनाला एक अपयश आहे का? कारण गृह विभागानं नाही, मला वाटतं आता अपयश सगळ्यांचंच आहे, आपल्याला माहिती आहे. आता आम्हाला जायला परवानगी द्या. आप महाराज के साथ जा रहे हैं, महाराज के साथ जा रहे हैं और ये कह रहे हैं कि अब ये बारंबार हो रहा है, कहीं ना कहीं महाराज की इमेज जो है वो धूमिल करने की कोशिश की जा रही है। शाहू महाराज जी का ये जिला है, शाहू महाराज जी का जिला है, समते का संदेश देने वाला ये जिला है। पूरे देश में राजश्री शाहू महाराज जी का संदेश जाता है और कोल्हापुर में ऐसी घटनाएं करने का ये कोई षड्यंत्र है क्या, इसकी जांच सरकार ने करनी चाहिए। जो सरकार बैठी है उसकी जिम्मेदारी है महाराष्ट्र शांत रखने की, जिले शांत रखने की, वो जिम्मेदारी सरकार की है। ये घटनाएं जो हो रही है उसकी जिम्मेदारी सरकार ने लेनी चाहिए और उसकी जांच सरकार ने करनी चाहिए। एक राजकीय प्रश्न आहे, विधान परिषदेमध्ये जी बंडखोरी झाली त्याच्यावरती कारवाई कधीपर्यंत होणार आहे? मला आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जी यांनी त्याच्याबद्दल वक्तव्य केलेला 19 तारखेला आमचे प्रभारी रमेश चैनीतलाजी येतील आणि त्यानंतर योग्य ते या संदर्भातली कारवाई होईल. नावं काय आयडेंटिफाय झालेत काय? तुम्हाला त्या संदर्भातली माहिती असली तरी मी बोलणं संयुक्तिक ठरणार नाही, कारण तो आमच्या पक्षाचा अंतर्गत गोष्ट आहे. आम्ही वरिष्ठ बसून त्याच्यामध्ये योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेऊ. किती आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं? कारण नो, थँक्यू.